जय घोष भारताचा आनसमानती गुंजावा. सण हा स्वातंत्र्याचा सैदेव चिरावू व्हावा. सण हा स्वातंत्र्याचा सैदेव चिरावू व्हावा. आज आपण आपल्या देशातील एका महत्त्वपूर्ण दिवसाची माहिती घेणार आहोत. भारत देशावर ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केले. भारतातील अनेक क्रांतिकारक महापुरुषांनी आपली प्राणाची पर्वा न करता जनतेला संघर्ष करून ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला. अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी ते भारत देश सोडून निघून गेले. तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाला. तेव्हापासून 15 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतभर स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिशांनी व्यापाराचा हेतू डोळ्यासमोर ठेवला आणि ते भारतात आले व भारतीय सत्ता संपादन करून ते आपल्या भारताचे राज्यकर्ते बनले. त्यांनी भारत देशावर अत्याचार अन्याय करू लागले. हे बघून प्रमुख नेते एकत्र आले व त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध साम्राज्यावर मोडून काढण्यासाठी सर्वप्रथम 1857 मध्ये ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला. त्यांनी जनतेला योग्य साथ दिली. ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी भारताला साने की चिडिया असे संबोधले जात होते. भारतात छोटे व मोठे उद्योगधंदे भरभराटीने चालू होते. पश्चिमात्य बाजारपेठे वस्तूची खूपच मागणी झाली होती. जसे ब्रिटिशांना वाटायचे की पश्चिमात्य बाजारपेठ आपल्या हाती असावा. आपल्या हाती असला की सर्व उद्योगधंदे बंद पडायचे. उद्योगधंदे बंद पडल्यामुळे लोकांना एक वेळची जेवण मिळणे सुद्धा अवघड झाले होते. परिस्थिती गंभीर झाली. लोकांची संख्या कमी होऊ लागली. हे बघून लोकमान्य टिळक म्हणाले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणार असा संदेश दिला. सुभाषचंद्र भोसले यांनी चले जाओ चा नारा दिला. महात्मा गांधी यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा चा नारा दिला. त्यामुळे लोकांच्या मनात स्वातंत्र्याची आस निर्माण झाली. सर्व ब्रिटिशांविरुद्ध लढण्यास तयार झाले. ज्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढले त्यांना शिक्षा देण्यात आली. काहींना दाबून टाकले तर काहींना काळ्या फिरण्याची शिक्षा देण्यात आली तर काहींना फाशी देण्यात आली. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.